मूर्तिजापूर येथील त्रिमूर्ती चौकातील घरफोड्या करणारा, घरातून मोबाईल तसेच मोटरसायकल चोरी करण्यात पटाईत असणारा अट्टल चोरटा 22 वर्षीय नवहरीश धनराज गवई याला माना पोलिसांनी चोरीच्या विविध गुन्ह्यात तडीपारीचा प्रस्ताव पाठवून 18 ऑगस्ट 2020 रोजी मंजूर केला। तडीपारीचे आदेश मिळाल्यावर या चोरट्याला अमरावती जिल्ह्यात त्याच्या नातेवाईकाकडे सोडून देण्यात आले। मात्र या घटनेला काही महिने उलटत नाही तर या चोरट्याने लपून छपून कुरुमच्या शेतात पिकांची राखणदारी करून 15 दिवस कसेबसे काढल्याची माहिती असून दिवाळीच्या सणाला त्याच्या बहिणी घरी आल्या असता तो बहिणीला भेटावयास घरी आला होता। परंतु पोलिसांच्या भीतीने कुटुंबातील सदस्यांनी त्याला घराबाहेर त्वरित रवाना केले। रात्रीच्या दरम्यान घराबाहेर पडल्यानंतर हा चोरटा नदीच्या जामठी खुर्द या गावात पोहोचला। त्याने या अगोदर ओळख असणाऱ्या परिचिताच्या घरी 2 ते 3 वेळा जेवण केले। त्यांच्याच घरी 30 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजताच्या दरम्यान सीडी डिलक्स दुचाकी क्रमांक MH30 V817 जिओ कंपनीचा मोबाईल तसेच रोख 5000 असा एकूण 16,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला। या प्रकरणी जामठी खुर्द येथील नरहरी चिंतामण खंडारे वय 50 वर्षे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय दंडविधान 380 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी तपास चक्रे फिरवली असता हा अट्टल चोरटा नवहरीश गावात लपून राहत असल्याची गोपनीय माहिती गस्तीवर असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण नलावडे आणि शिपाई चंद्रकांत नागपुरे यांना समजतात त्यांनी 3 डिसेंबर रोजी सापळा रचून रात्रीच्या दरम्यान मोठ्या शिताफीने नवहरीश या चोरट्याला अटक करून पकडून आणले। त्याने जामठी खुर्द येथे 30 नोव्हेंबर रोजी चोरी केल्याची कबुली दिल्यावरून त्याच्या विरोधात कलम 142 महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला। या गुन्ह्यात त्याला मूर्तिजापूरच्या विद्यमान न्यायालयासमोर हजर करून पोलीस कोठडी मागितली असता त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली। तडीपार केल्यानंतर चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता अधिकृत सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली। या प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार संजय खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार दिलीप नागोलकर, शिपाई राजेश डोंगरे, निलेश इंगळे, विठ्ठल राठोड आणि चंद्रकांत नागपुरे करीत आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।